राहुल सर, कारण अगदी दिलेल्या वेळेनुसार सर्व सामने आपल्याला कव्हर करायचे आणि खेळाच्या पहिल्या सत्रात त्या ठिकाणी आपण पुन्हा एकदा आवाज ऐकू. बदलापूर समालोचक समितीचे उपाध्यक्ष राहुलजी चव्हाण सर, या सन्मान आमचे परदीनभाई यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. समस्त ग्रामस्थ मंडळ गोरेगाव आणि गोरेगावची जेव्हा जेव्हा स्पर्धा असते तेव्हा गावामध्ये जणू काही कर्फ्यूज लागत असो. कैसर चाचा देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. स्वागत आहे आपलं. आणि आमचे ओम साई एमटीसी लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीचं सुद्धा आपण पुन्हा एकदा अभिनंदन करू, कारण भरपूर चांगल्या कमेंट्स, कारण त्यांचं काम, त्यांचं टीम वर्क तुम्हाला पाहायला मिळेल. सुस्वागतम सुस्वागतम या सन्मान आपण पाहतोय. गोरेगावचे प्रथम नागरिक अर्थातच सरपंच साहेब अक्रमभाई यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. मोठ्या मनाचा मोठा माणूस आज आयोजकांच्या भूमिकेत आहेत आणि करोड़ के बस्ती में एक दिलदार हस्ती आमचे अक्रमभाई सरपंच साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. चला आमिर, आपण या ऑफिशियल स्कोरर आमिरला विनंती राहील आपण जॉईंट व्हा. मच 4 ओव्हरची मॅच. अंपायर सिग्नल गेम ऑन, लेट्स प्ले. दोन ताकदवर टीमच्या दरम्यान एक महामुकाबला आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमला विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम. गुरुदाची बाग पडते आपण पाहतो. गुरुदा दाखल झाला स्टॅकिंग वरती बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. प्रणीतचा पहिला बॉल ऑन साइडला टर्न केला. मिड विकेटला बॉल चला डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित मिळेल ती सिंगल. वाईट आणि त्याच्या साथीने आपण पाहतोय वाईटच्या अगेन्स्ट बॅटिंग करण्यासाठी प्रणीत आणि आधी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. वाईदला तुम्ही पाहताय या बॅच मध्ये गोलंदाजी करत असताना आमचे बाबूबाई आणि त्यांच्या साथीनं एरबाई बुबेरे यांना तुम्ही पाहू शकता. या स्पर्धेचे दमदार शिल्पकार आहेत आणि प्रत्येक पाहुण्याचा मान सन्मान ते नेहमीच करतात. त्यामुळे त्याचे नावाचा उल्लेख व्हायला हवा. सलामी जोडी प्रणीत आणि आधी ही जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. मागील मॅचचा मार्द मॅच आधी डावखोऱ्याचा बॅटर तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी करत असताना एक विकेट त्याने संपादित केली होती मागील मॅच मध्ये. परंतु आता या मॅच मध्ये 4 ओव्हरची मॅच आहे. क्रिशा 11 संघ मैदानावरती खेळतोय. ऑन साइडला खेळला, गॅप मध्ये स्कोर लेगला दन 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 करत बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीचा पहिला बार चौकार. सभाच्या माध्यमातून संघ
बांधण्यात आला. क्रिशा एलेबन बदलापूर बिग हिट केलाय. फटका चांगला मागील बॉल वरती नजाकत. या बॉल वरती ताकद. बॉल चाललाय बी शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. मॅच आई गावदेवी क्रिकेट संघ आपटी आणि त्यांच्या विरोधात पागड्याचा पाडा. दोन टीमची कॅप्टन आपला विनंती आपण टॉस साठी या. षटकार ठोकला. धाव फलक वेगाने पुढे सरकतोय. 3 बॉल संपन्न झालेत. 11 धावा फलकावरती तुम्हाला पार मिळतील. यावेळेस देखील फटका चांगलाय. बॉल चाललाय बी शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर. दे दनादन चौकार. चौकार ठोकला. 15 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. राऊंड विकेट वाईट सज्ज होतोय. या वेळेला देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न. यशांच्या मागे एसटी रक्षक बीट फाईन लेगचा खेळाडू बीट. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1+4 आम आदमी घात पंजा के साथ. सिद्धिविनायक आपटी आणि त्यांच्या विरोधात पागड्याचा पाडा. या दोन टीमच्या दरम्यान मोठी मॅच तुम्हाला पार मिळेल. एका बाजूला कल्याण ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला तुम्हाला श्री बलंगडचं क्रिकेट पार मिळेल. चौकार ठोकलाय. धाव फलक पुढे सरकतोय. 5च्या धाव संख्येला आपण पाहतोय. धाव फलक जाऊन पोहोचलाय 20 या आकड्यावरती. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. या मॅच मध्ये तुम्ही पाहताय क्रिशा एलेबन बदलापूर विरोधात संघ मात्रावरती खेळतोय जीवन 11 जर्मन भोकरपाडा. फुल टच बॉल ऑन साइडला खेळला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित. त्याच्या हाताला ब्रश करून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक चांगला फटका. षटकार. पाच बॉलचा खेळ संपन्न झालाय. 26 धावा धाव फलकावरती जोडल्या गेल्यात. भोकरपाडा विरोधात तुम्ही पाहताय सगळं खेळतोय बदलापूर. या दोन टीमच्या दरम्यान एक मोठी मॅच आपल्याला पार मिळते. इथे देखील बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. पंचाकडे दात बघतात. पंच सहमत नव्हते परंतु मी कौतुक करेल गुणाचा देखील सुटकेचा मोकळा निश्वास त्याने सोडलाय. 26 धावा त्याने खर्च केल्या. शेवटच्या बॉलवरती त्यानं सुटकेचा मोकळा निश्वास सोडलाय. या मॅच मध्ये कमबॅक आता करावं लागेल कारण भोकरपाडा संघ आपण पाहतोय बदलापूरवरती खेळतोय. एक ताकदवर संघ म्हणून त्याची ओळख आहे. त्याच्या विरुद्ध तुम्ही पाहताय बदलापूर एक ताकदवर संघ बदलापूरवरती उतरलाय. क्रिशा एलेबन बदलापूर या दोन टीमच्या दरम्यान हा सामना आपण एन्जॉय करतोय. ठाणे जिल्हा सचिव प्रथमेशजी भगत साहेब जे बदलापूर गावातील उद्योजक आहेत समाजसेवक आहेत त्यांच्या माध्यमातून हा संघ बांधण्यात आलाय. आपण पाहतोय क्रिशा एलेबन बदलापूर त्यांच्या कन्याच्या नाबानं हा संघ मैदानावरती खेळतोय आणि नेहमीच प्रथमेशजी भगत साहेबांची कन्या मग क्रिशा याच्या नाबानं कित्येक संघ बांधले जातात आणि आज देखील आपण पाहतोय खरं तर एक सामना जिंकलाय टीम बदलापूर तर एक सामना जिंकलाय टीम भोकरपाडा संघानं. त्यामुळे आता ही दुसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. विनर विरोधात विनर अशी मॅच आपल्याला जरूर पार मिळेल. विनर विनर अशी मॅच आपण खेळतोय त्यामुळे 4 ओव्हरचा सामना आपल्याला जरूर पार मिळतोय. जब्बर स्वतः संगणक आलेत. गुरुदाचे मार्क वरती फिरकीचं आक्रमण आता तुम्हाला जरूर पार मिळेल. सिद्धिविनायक आपटी विरोधात पागड्याचा पाडा. या आपल्याला देखील पहिला बॉल प्रणितला आपण पाहतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न पुढे पुढे फसला आणि अखेर डॉट बॉल. कमबॅक करावं लागेल या मॅच मध्ये. पुढचा बॉल
मेजबानी तर होती परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल ऑफ स्टिकच्या भरपूर बाहेर होता आणि पुलटॉस देखील होता. जर चेंडू मिडल स्टिक वरती असता तर बॉल कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता परंतु देवबरोबर क्रिशा 11 बदलापूर. इथे फटका चांगला आहे, धाबा देखील चांगलाच मिळते मिड विकेटला, बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकला षटकार. परत आपण पाहतोय 8 बॉलचा खेळ संपण्यात आलाय. 33 धाबा खर्च केला. अजून एक चांगला फटका, हा देखील चालला ऑन साइडला लॉन्ग ऑनला, बाउंड्री लाइनच्या बाहेर दे धमाका. गेंद आई स्लॉट में उसे पार किया, पार्किंग प्लॉट में बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर सिक्सर. जर्मन भोकरपाडा आणि त्याच्या विरोधात आपण पाहतोय संघ मैदानावरती क्रिशा 11 बदलापूर संघ आतापर्यंत पूर्णपणे बॅकफुट वरती तुम्हाला जरूर पार मिळेल. 39 धाबा आतापर्यंत खर्च केल्यात. 9 बॉलचा खेळ संपूर्ण झालाय त्यामुळे अजूनही या मॅच मध्ये आपण पाहतोय जवळजवळ 15 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 4 ओव्हरची मॅच. अजून एक विकेट करण्याचा प्रयत्न, फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित, कॅच ड्रॉप. पकडा कॅच जिंका क्रिकेटची मॅच. हे समीकरण आम्ही नेहमीच सांगितले परंतु इथे झेल निसरलाय त्यामुळे पुन्हा एकदा 2 धाबा मिळतील आणि आता त्याच 2 धाब्याच्या साथीने धावफलक 41 41 धाबा धावफलकावरती जोडले गेल्या. अधिक चेंडू आलाय. प्रेक्षक वर्ग आपण तो चेंडू द्यायचा मॅच बॉल आलाय. चला धन्यवाद त्या प्रेक्षकाचा देखील आपण व्यक्त करू कारण तो चेंडू घेऊन आला. या वेळेला देखील ऑफ स्टिकच्या थोडस बाहेर होता त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न पूर्णपणे फसला. लाईन थोडीशी खराब होती. बॅटचा चेहरा ओपन जरूर केला होता बॅटर प्रणीत परंतु पुन्हा एकदा बॅटचा चेहरा त्याला बंद केला कारण त्याला माहिती आहे लाईन थोडीशी खराब आहे त्यामुळे व्हाईट बॉल. अजून एक फटका चांगला आहे. मिड विकेटला खेळला, क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याच्या आबाकाच्या बाहेर मोठी दरी होती त्या दरीला फोडून दुभागून चिरत फाडत बॉल सीमा पार चौकार. मच 46 46 धाबा धावफलकावरती जोडले गेल्यात. 13 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. अजून एक चांगला फटका, या वेळेला देखील लॉन्ग ऑनला 1200 वार्तालाप करत असताना हवा के साथ साथ घटा के संग संग बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. आणि आता त्यानंतरचे मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे सिद्धिविनायक कापटी आणि जय मसोबा पागड्याचा पाडा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील की आपण टॉस साठी या आणि जी काही आपली ऍडव्हान्स देऊन अनामत रक्कम बाकी असेल तर ती पहिल्यांदा जमा करा त्यानंतर आम्ही टॉस करणार आहोत. हा या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. जेव्हा गोरेगाव नगरीमध्ये तुम्ही येत असता तेव्हा सातत्याने आपण पाहतो या अनाउन्समेंट प्रत्येक आमच्या लाडक्या संघनायकाला करावा लागतात. कदाचित आपण पाहतो कोणत्या स्पर्धेमध्ये अशी अनाउन्समेंट झाली नाही पाहिजे
या बाबतीत सगळ्या संघनायकाने थोडस लक्ष केंद्रित करा. आम्हाला देखील आवडणार नाही कारण आमच्या पाहुण्यांचा अपमान करायला, कारण तुम्ही सगळे आमचे पाहुण्यात. जय मसोबा पागड्याचा पाडा आणि त्यांच्या बरोदात सिद्धिविनायक आपटी, म्हणजे एका बाजूला मलंगड ग्रामीण क्रिकेट पाहायला मिळेल तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीणचं क्रिकेट तुम्ही पाहणार आहात येणाऱ्या नेक्स्ट मॅच मध्ये. O2 कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. पहिल्या ओव्हरमध्ये धाबा खर्च केले होत्या गोलंदाज वाईद 26, त्यानंतर जब्बर आला स्वतः संघनायक, त्याला देखील 26 धाबा आता खर्च केले. त्यामुळे धावफलक आपण पाहतो टीमची टोटल स्कोर बरोबरती 52 धाबा. पहिला बॉल पुन्हा एकदा खेचला ऑन साइडला, बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला बॉलवरती केलंय भव्य स्वागत नन्नाचं, बॉल सीमा पार षटकार. आपण पाहिलं तर गोरेगाव संघाचा हार्ड हिटर फलंदाज अर्थातच कौनेनबाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत आपण करू. आणि आमचे शानवाजबाई शेख जे फ्रेंड्स ट्रॉफी मध्ये अन्नदाते म्हणून ज्यांची भूमिका असते, अगदी आपण पाहतोय सातत्याने जेवणाची व्यवस्था ऑफिशियल टीमला ज्यांच्या वतीने करण्यात येते ते आमचे शानूबाई, आपले मनपूर्वक स्वागत. आणि आमचे मिस्टर सरफराज शेख, आपले मनपूर्वक स्वागत. मॅचच्या दिशेने आपण जाऊ. 4 षटकांची मॅच. राहुल सर आपण पाहतोय सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली आणि आता गोलंदाज तोही मॅचची आतली कडा जरूर लागली आणि आता या ठिकाणी चेंडू समोर थोडस घरंगळत चाललेला. फिरोज खान सर आपण पाहतोय मुख्य पंचाच्या भूमिकेत हेच सांगतायत की बॅटला हलकासा स्पर्श झालेला आहे आणि तिथे मिळाली एक सिंगल धाव. 59 धावा धावफलकावरती जोडले गेल्या. 2 बॉलचा खेळ आतापर्यंत संपन्न झालाय. धावफलक तुम्हाला पार पाहिल. टीमची टोटल स्कोर बरोबरती 59. या मॅच मध्ये आता भरपूर मोठी धावसंख्या उभारली आहे टीम भोकरपाडा संघाच्या माध्यमातून. नन्ना अजून एक चांगला फटका, क्षेत्ररक्षक पोहोचलेत, त्यांच्या हाताला ब्रश करून पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. नशीब फोपावले टीम भोकरपाडा संघाचे, त्यामुळे बॉल सीमा पार षटकार. अजून एक व्ही शेप मध्ये खेचलाय, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बाईतला आपण पाहतोय. प्रयत्न अपुरे पडले. एक चांगला फटका, फटक्याचा चटका लागतो टीम बदलापूर गाव संघाला. बॉल सीमा पार सिक्सर. या दरम्यान आपण पाहिलं तर या स्पर्धेला भेट देण्यासाठी अर्थातच आपण पाहतो ग्रामस्थ मंडळाला गोरेगावच्या काही अगदी आपण पाहतो नामांकित व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान अमरबाई बुबेरे यांचे मोठे बंधू अर्थातच पापाबाई यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांना सुद्धा विनंती होईल की सन्मानपूर्वक आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं. आपलं सहर्ष मनपूर्वक स्वागत. आणि अफानबाई बुबेरे यांचंही हार्दिक मनपूर्वक स्वागत आहे. धाबत संख्या आपण पाहतो जणू काही धाबत संख्येचं ग्राफ आता मात्र 70+ राहुल चव्हाण सर मैदानाच्या आतमध्ये क्या बॅटिंग करते. जीवन 11 भोकरपाडा बदलापूर नगरीमध्ये पहिल्यांदा दाखल झालाय आणि त्यांनी त्यांचं रुद्र रूप अखेर बदलापूरकरांना दाखवलेलं आहे. वाईट बॉल अंपायर सिग्नल. फिरोज खान सर कल्याणची आन बान शान. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय डोंबिवलीतील एक नामवंत पंच अर्थातच निरंजन सावंत सर. असे 2 अगदी ख्यातनाम पंच सध्या स्पर्धेला लीड करतायत. हो या दरम्यान लाफ्टे ड्राईव्ह लॉंगाच्या दिशेने व्ही शेप मध्ये रमी झाले, चेंडूला गॅदर करतात. मिळेल एक सिंगल धाव. आणि आता बॅटिंग करणाऱ्या टीमच्या वतीनं हा रिव्ह्यू घेण्यात आला. DRS लगेचच आपण चेक करू. बाळा सर आमच्या समवेत जोडले जातील टेक्निकल रूम मध्ये आणि ओम साई स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या वाहिनीच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. जरी धावफलक 74 धाबा आतापर्यंत बनले असतील बाडी सर, परंतु याच मैदानावरती 90 पेक्षा जास्त धाबा चेस केल्या टीम मिजिया बदलापूर संघ हे देखील विसरून चालणार नाही. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम.
याच दरम्यान ज्याचं आमच्यावरती नेहमीच विशेष प्रेम राहिले असे आमचे गोरेगावचे चालते फिरते विद्यापीठ म्हणून ज्याची ओळख आहे ते आमचे शैवज काका बुबेरे यांचं आगमन झालंय. मनपूर्वक स्वागत आहे. पागऱ्याच्या पाडाची मॅच नेक्स्ट आणि त्या मॅचला खरं एन्जॉय करण्यासाठी पागऱ्याच्या पाडा टीमला सपोर्ट करण्यासाठी मी म्हणेन शैबाचे बुबेरे यांचं आगमन झाले. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे अखिलभाई देखील आलेत, ते देखील पागड्याच्या पाडा टीमचे फॅन आहेत, त्यामुळे त्यांचे आगमन झाले. त्यांचंही मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फेअर डिलिव्हरी सागर फराड खरं तर ज्यांना आताच बाईक मिळाली आहे, एक बाईक त्यांनी जिंकली आहे, त्यामुळे त्यांच्याही नावाचा उल्लेख व्हायला हवा. आणि आज देखील ते पूर्ण ड्रेस कोड मध्ये आले. खरं त्यांना माहिती आहे आज चांगली मॅच खेळावी लागेल, कारण समोरचा संघ देखील कल्याण ग्रामीणचा सचिन शिशवेचा एक ताकदवर संघ, त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट चांगला खेळ करावा लागेल. धावफलक 75 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ प्रगतीपथावरती तुम्हाला पाहायला मिळेल. आणि आता गुरुदास दाखल होतोय. गुरुदासची बाग परती अरफात चला अधिकचा वेळ खर्च करू नका. टीम बदलापूर स्ट्रायकिंग वरती प्रणीत पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. बॉल चाला बडबी घेतला. सिंगल बेल 76 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. एकही फरक आतापर्यंत आउट झालेला नाहीये. ही जमेची बाजू आहे. मी म्हणेन बॅटिंग करत असताना टीम भोकरपाडा संघाची. भोकरपाडा विरोधात बदलापूर असा सामना आपण मध्यवरती पाहतोय. या बागडी विभागामध्ये आपण हा सामना एन्जॉय करतोय, कारण गोरेगाव म्हटलं की बदलापूर आणि बांगडीच्या अगदी मधोमध आपल्याला ही गाव पाहायला मिळेल. साकी वरती अभी घोपडी सारखी बॅट फिरवली आहे. व्ही शेप मध्ये फटका तर खेचला. क्षेत्ररक्षक पोहोचतोय पुन्हा एकदा. मिसफील्ड तिथे पार मिळेल आणि बॉल सीमा पार चौकार. आणि त्याच्या साथीला टीम भोकरपाडा संघाने सांगितलंय काय तर You miss. I will definitely hit furniture destroy. भरपूर काळानंतर आपण पाहतो धक्का लागला. आता टीम भोकरपाडा संघाला पहिला बॅटर आधी पाडील. बॅक टू द पवेलियन. थँक्यू सो मच. 3 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे. गोरदास अरफात चांगली गोलंदाजी करतोय. ऑन साइडला टर्न केलाय. स्कोर लेगला क्षेत्ररक्षक पोहोचेल. बॉल लव चलतोय. वेळ घेतोय. मिळेल ती सिंगल. सिंगलच्या जोरावरती पुन्हा एकदा धावफलक पुढे सरकत असताना 81 धावा धावफलकावरती जोडले गेल्यात. एराबाई बुबेरे यांच्या सोपडातून साकार झालेली ही भव्य दिवस स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. आमदार चषकाचं दमदार नियोजन आपण पाहतोय. या सन्मान आपण पाहतोय सन्माननीय मतीनबाई बुबेरे यांच्या या ठिकाणी आगमन झालं. आणि गोरेगावची आणखीन एवन जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. साजेब आणि साईम
यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू। आज पागड्याचा पाडा या संघाला सपोर्ट करण्यासाठी शहबाजाच्या बोबेरे शेवटपर्यंत स्टेजवरती ते येणार नाहीत, कारण त्यांना सामना फार जवळून पाहायचे हे ऑलरेडी त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे, कारण त्या संघावरती त्यांचं विशेष प्रेम आहे। हो, या ठिकाणी विकेट करण्याचा प्रयत्न, मिस्टामिंग टॉप एज फलंदाज होईल बाद, आणखीन एक धक्का लागेल जीवन 11 भोकरपाडा संघाला, फलंदाज बाद। थँक्यू सो मच। तर 84 धावांचं लक्ष तुम्हाला पाहायला मिळेल। नेक्स्ट मॅच सिद्धिविनायक आपटी विरोधात पागड्याचा पाडा। चला कॅप्टन या आपण टॉस साठी आपण टॉस संपन्न करू। आपली टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या। आपली टीम कॅप्टन आपला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे बघा। खेळपट्टीवरती जर दुसऱ्या डावाचा पहिला चेंडू आदळतोय तर तुम्हाला पांढऱ्याला समोर जावं लागेल, त्यामुळे विनंती आहे टीम आपटी पागड्याचा पाडा टीमचे कॅप्टन इथे दाखल झालेत। चला दोन टीमचे कॅप्टन या आपण। परदीन काका यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस संपन्न करतोय। सागर फराड कॅप्टन लवकरात लवकर पाठवा। परदीन काका यांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करू। आमदार चषकाचं दमदार नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। दरवर्षी आपण पाहतोय या स्पर्धेचं आयोजन होत असतं। आदरणीय किसनजी शंकर कथोरे साहेब यांच्या लाभाने ही स्पर्धा आपण नेहमीच पाहिली आहे। आमदार चषकचं दमदार नियोजन तुम्हाला जरूर पाहायला मिळेल। टीम पागड्याचा पाडा संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लवकरात लवकर या। 84चं टार्गेट आहे या मॅच मध्ये। चला पागड्याचा पाडा टीम कॅप्टन सागर फराड एका बाजूला आमदार चषक गोरेगाव 20-25 आणि दुसऱ्या बाजूला किसन कतुरे साहेब MLA। येस असं नाव तुम्हाला पार भेटतील नाण्याच्या दोन बाजू। सर आपली टीमचे कॅप्टन कॉल करतील MLA असं त्यांनी कॉल केलाय आणि आय थिंक MLA चालाय आमदार चषक आलाय, त्यामुळे काकांना विनंती आपण स्थानापन्न नभा। टॉस इथे जिंकलाय टीम पागड्याचा पाडा संघानं निर्णय कळवायचा। समोरचा संघ कल्याण ग्रामीणचा संघ आहे, याआधी कधी फाईट झाली होती? नाही, फर्स्ट टाइम आहे। मग आता समोरच्या संघासमोर फाईट करत असताना क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय का? एक मिनिट फक्त थांबायचं, एक मिनिट फक्त थांबा। खर तर पागड्याचा पाडा म्हटलं की नेहमीच ज्यांना नवीन नवीन खेळाडू जे मात्र टीव्ही स्क्रीनवरती दाखवत असतात, एखादा नौका खेळाडू असतो ज्याला जे हायलाइट करत असतात, अशी पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणेन पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारताच्या बाहेर देखील जात असताना ज्यांनी मात्र भरपूर चांगली कामगिरी केली आहे असे आमचे क्वालिटी विथ क्लॅरिटीसह ज्यांचं ब्रीद वाक्य आहे त्यांचे ओम साई MTC लाईव्ह, मग सागर फराड, रोशन फराड असतील, अक्षय म्हात्रे असतील, यांच्याबद्दल तुमचं म्हणणं काय असेल? हरकत नाही आहे, भरपूर सारा शुभेच्छा। आपल्या सोबत आपली टीमची कॅप्टन आहे, टॉस गमावलाय। आय थिंक आपली संघ जेव्हा जेव्हा टॉस जिंकतो 90% बॅटिंग करण्याचा निर्णय घेत असतात। आज जो निर्णय हवा होता तो मिळालाय? नाही, आम्हाला क्षेत्ररक्षण करायचं होतं, टॉस हारल्यामुळे आता बॅटिंग करावी लागेल। टॉस म्हणजे महत्वाचं होतं या मॅच मध्ये, त्यामुळे आता समोरचा संघ एक नौका संघ आहे, त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला खेळायचं आहे, कधी भेट झाली नव्हती, त्यामुळे आता या मॅच मध्ये बॅटिंग करत असताना 5 ओव्हर मध्ये असे कोणते बॅटर असतील ज्याच्यावरती विश्वास दाखवाल? बॅटर तर सगळेच आहेत, कारण की 11 प्लेयर ते खेळण्यासाठीच आलेले आहेत, तिथे सगळ्यांनी 100% द्यावा आणि गेम चालू करावी।
खर तर आपली म्हटलं की सचिन शिचपे मोठं नाव यांच्याबद्दल तुमचं म्हणणं काय असेल? सचिन शिशपे आलेले आहेत मॅच बघायला, कारण ते परंतु ते आमच्या टीममध्ये नाही, ते दुसऱ्या टीममध्ये खेळतात. थँक्यू सो मच. टॉस इथे जिंकला टीम पागड्याचा पाडा संघाला निर्णय घेतलाय. इथे मात्र त्यांनी क्षेत्ररक्षण करण्याचा आणि आता इडमाट केलं बॅटिंगसाठी टीम आपटी संघाला. पुण्याचा मॅचला सुरुवात होईल. मायक्रोफोनवरती येतील आमचे साथी समालोचक महेशजी धुळे सर. धन्यवाद. सचिन शिशवे आपण कुठे असेल तर आपण मंचावरती या. आपलं मनपूर्वक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. धन्यवाद. धन्यवाद राहुलजी चव्हाण सर आणि धन्यवाद तुषारजी शिंदे ज्यांचा आवाज तुम्ही आजच्या या रजनीमध्ये ऐकतात. आणि आपण जाऊया थेट ऑन गोईंग मॅच कडे. पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आमदार चषकी स्पर्धा आपण एन्जॉय करतो आणि आता क्रिशा 11 बदलापूर संघ आणि त्या क्रिशा 11 बदलापूर संघाच्या विरोधात जवळ 84 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये. सुरुवात धमाकेदार पाहायला मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकाराला रमेशच्या बॅटमधून मागच्या मॅच मध्ये रमेश ग्वारीचं अर्धशतक सुद्धा पाहायला मिळालंय. आणि गत वर्षीची स्पर्धा आपण पाहिलेली आहे त्यामध्ये जवळ 58 धावा या संघाने चेस केलेल्या आहेत. म्हणजे हाही इतिहास याच क्रीडा नगरीचा आहे आणि तोही क्रिशा 11 बदलापूर संघाचा आहे. सामना तुम्हाला शेवटपर्यंत मजेशीर पाहायला मिळणार आहे. गोलंदाज रितेश हो ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळेस आपण पाहतो. कबा पॉइंटला शतरक्षक होते, पायाने अडवण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही. बॉल चाललाय दन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील 4. आपण पाहतो अझर भाई बुबेरे यांच्या ठिकाणी आगमन झालं. त्यांचं मनपूर्वक स्वागत. गेली कित्येक वर्ष उमर 11 गोरेगाव संघासाठी त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे, परंतु आता संघापासून थोडेसे दूर आहेत कारण ते बिझनेसमॅन आहेत. 11 धावा फलकावत आहेत. सध्या त्यांचं फोकस बिझनेसकडे व्यवसायाकडे जास्तीत जास्त लक्ष आता केंद्रित केलेलं आहे. गोलंदाज रितेश हो या सर्वांना उडवलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉलला शतरक्षक पाठबोर स्थितीमध्ये अडवण्याचा प्रयत्न करतात, परंतु त्याला बॅकअप मिळालंय आणि किमान या ठिकाणी 2 धावा घेण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. एका बाजूला नुरा तर दुसऱ्या बाजूला रमेश. अगदी आपण पाहतो एक काळ या 2 खेळाडूंनी गाजवलेला आहे, परंतु मागील 1 ते 2 वर्ष आपण पाहतोय रमेश थोडेसे क्रिकेट पासून दूर होते, परंतु आता सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या 2 खेळाडूंची दहशत आहे. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला वर स्ट्रोक बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक आपण पाहतो. रन्स मिळतील 4. ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी न करें साफ गलत बात है. प्रयत्न चांगले केलेत. मी तर म्हणेन नुरा कोहारीने 17 धावा फलकावरती आहेत. म्हटलं जाताना प्रयत्न करून चुकला तरी चालेल, परंतु प्रयत्न करणं सोडू नका, कारण हिम्मत नाही तर किंमत नाही आणि विरोधक नाही तर प्रगती सुद्धा नाही. आणि आता खेळ असा मैदानाच्या आतमध्ये करावा लागणार आहे. हो या सलमान चांगला बॉल. अगदी आपण पाहतो चेंडू पडल्यानंतर रायझिंग अँड सरप्राइजिंग डिलिव्हरी पाहायला मिळाली. कदाचित आपण पाहतोय बॅटचा स्विंग जबरदस्त पाहायला मिळाला. संपर्क झाला नाही. खडी स्ट्रोक करण्याचा प्रयत्न होता नुरा क्वारीचा आणि या ठिकाणी डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिले संपन्न झालंय. सुरुवात धमाकेदार आहे. 4 षटकांची मॅच आहे. 17 धावा फलकावरती 84चं आव्हान असल्या कारणास्तव आपण पाहतोय येणारे 18 बॉल शिल्लक आणि 67 धावांची गरज. हे इक्वेशन आम्हाला आमचे ऑफिशियल स्कोरर आमिर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत असताना येणारे 18 बॉल शिल्लक आहेत आणि 67 धावांची गरज. मॅच तुम्हाला चांगलीच पाहायला मिळेल.
एका बाजूला बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न बांगणी अंतर्गत खेळणारा संघ आहे बदलापूर क्रिशा 11, तर दुसऱ्या बाजूला पनवेल तालुक्यातील एक जबरदस्त नामवंत संघ आहे जीवन 11 जय हनुमान भोकरपाडा। मॅच तुम्हाला तुल्य बलच पाहायला मिळेल, काठी की टक्कर, 18 बॉल 67 धावांची गरज। आमचे दमदार आयोजक या स्पर्धेचे ऐराबभाई बुबेरे यांना अशाच मॅचेस आवडतात, जी मॅच जास्तीत जास्त रंगतदार स्थितीमध्ये येईल अशी मॅच त्यांना जास्त आवडते। 18 बॉल 67 धावांची गरज आहे। जाऊया मॅचच्या दिशेने, गोलंदाज आपण पाहतोय गोरेगाव गावाच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल मिस्टर आदी पाटील। पहिला बॉल उडवलाय लॉंग ऑफच्या दिशेने, क्षेत्ररक्षक बनतील प्रेक्षक, बॉल जणू काही आता गोरेगाव गावातून आणावा लागेल। इट्स आउट ऑफ द पार्क, बिग 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 लॉंग वे षटकार। स्वागत केलं आदी पाटीलचं आणि त्याने सांगितलं रमेशने, अरे आ देखी जरा किसमें कितना है दम, जरा जम के रखना कदम मेरे साथिया। ओ या दरम्यान आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने बॉल एक्झिक्यूट करण्यात आलाय, तोपर्यंत मिळेल एक सिंगल धाव। जितकी आक्रमकता आहे ना तितका संयम सुद्धा आहे, क्रिकेटमध्ये हे नेहमी व्हायलाच हवं। कदाचित आपण पाहतोय एका बाजूने धावा येत असेल तर कुठेतरी शांत खेळ डिफेन्सिव्ह पवित्र देखील घ्यायला हवा। शहबाजच्या बुबेरे माझा आनंद घेत आहेत, गोरेगावचं चालतं फिरतं विद्यापीठ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली गोरेगावचा संघ देखील दोन्ही जिल्ह्यांमध्ये खेळत असतो, ठाणे रायगड मध्ये। आणि आता आपण पाहतो बॉल चाललाय डीप मध्ये, प्रोटेक्शन देण्यात आले। तो धावा जरी चांगली धावांची इन्व्हेस्टमेंट असेल तरी मात्र इथून कमबॅक करण्यासाठी तुम्हाला चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण करावंच लागणार आहे। मग गोलंदाजी फलंदाजी याच्यावरती सामने तुम्ही जिंकू शकत नाही क्रिकेटमध्ये, तर तुमचा क्षेत्ररक्षणाचा दर्जा चांगला असेल ना तर फिल्डिंग करणारी टीम देखील भल्या भल्या संघांना थांबवू शकते। यावेळेस आणखीन एक बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग प्रॉपर नाहीये, मिस टायमिंग, फलंदाज होईल बाद, हे कळून चुकलं होतं रमीजला आणि ते लॉंग ऑनला टिपली असेल। चिडिया छिप गई खेत में, पहिला धक्का लागेल क्रिशा 11 बदलापूर संघाला। आदी पाटील हा देखील एक जबरदस्त खेळाडू आहे, मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो आदी पाटील होता आणि त्याला अगदी आपण पाहतोय चांगल्या दर्जाचा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल आणि त्यानेच विकेट आता संपादित केले। एक जेन्युइन ऑलराऊंडर म्हणून आदिल पाटीलकडे पाहिलं जाईल। आदी पाटीलकडे 25 धावा आहेत। ओ ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला पण पाहतो, चेंडू या ठिकाणी खेळून काढला, तोपर्यंत मिळेल सिंगल धाव। संघाची धावत संख्या धाव फलकावरती आपण पाहतोय 26। साजेब हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत, नुकताच याच वर्षी ते देखील लग्न बेडीत अडकलेत, त्यांची विकेट पडलेली आहे ऑलरेडी। आदी पाटील आपण पाहतो, त्याचं विश्लेषण आपण करू, ज्याने 10 चेंडूमध्ये अर्धशतक झळकावलं होतं। देवीचा पाडा या मैदानावरती आणि आता तोच आदी पाटील चांगली गोलंदाजी करतोय, आता पूर्णपणे ब्रेक लावण्याचा प्रयत्न केलेला आहे क्रिशा 11 बदलापूर संघाची, जी आपण पाहतोय गाडी सुसाट निघाली होती, तिला कुठेतरी आपण पाहतो आता थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे तो आदी पाटील या गोलंदाजाने। षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालाय आणि 26 धावा धाव फलकावरती आपण पाहतो, येणारे 12 चेंडू शिल्लक, 58 धावांची गरज।
तू चला जाऊया मागच्या दिशेने, कारण वेळेबाबत सातत्याने आयोजक आम्हाला सूचना करतायत. आमच्या ऑफिशियल टीमला देखील सक्त ताकीद देण्यात आले. फिरोज खान सर असतील, निरंजन सावंत सर, बाळा सर, या तिन्ही ऑफिशियल पंचांचं विशेष कौतुक व्हायला हरकत नाही. तब्बल 5 दिवस रात्रीमध्ये ते आमच्या समवेत जोडले जाणार आहेत. 12 बॉल 58 धावांची गरज. चांगली कामगिरी फिरोज खान सर, निरंजन सावंत सर असे नामवंत पंच असल्यानंतर अगदी आपण पाहतोय कोणत्याच गोष्टीची आपल्याला कधीच कमी जाणवत नाही. 12 बॉल 58 ची गरज. गोलंदाज मंदार. यावेळेस एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. फलंदाज होईल बाद. तोही ज्या पावलाने तो आतमध्ये गेलाय आणि आता आपण पाहतोय भरपूर स्वस्तामध्ये त्याला माघारी परतावा लागेल. रमेश कोहारी नंतर लागलेला हा दुसरा धक्का. आपण पाहिलं तर ही स्पर्धा चालू होण्याच्या अगोदर आपल्याला एक प्रेक्षणीय लढत पाहायला मिळाली. लिटिल स्टार गोरेगावचे सगळेच, ज्यामध्ये हमदान देखील होता. डिब्बे में डिब्बा या डायलॉगने फेमस आहेत. सध्या त्यांची भरपूर रील्स व्हायरल होते. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती. हमदानचा संघ नक्कीच आपण पाहिलं तर पराभूत झाला होता आणि त्याला भरपूर या ठिकाणी आपण पाहिलं तर टॉर्चर सुद्धा करण्यात आला काही खेळाडूंच्या वतीनं. हो, समोर खेळलेत लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक आले, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक टप्पा घेत बॉल चाललाय सीमा पार. धावा मिळतात 4. आता 54 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. दिल्ली अब तक बहुत दूर है. टीम क्रिशा बदलापूर के लिए. यावेळेस प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक थोडेसे मागे आलेत आणि हा झेल त्या ठिकाणी टिपलाय. प्रणित पाटीलने आणखीन एक धक्का लागेल. जब्बार कोहारी बॅक टू द पॅव्हलियन. शिल्लक आहेत आणि 54 धावांची गरज. चला बॅटरला विनंती केली की आपण लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये पोहोचायचं, कारण आता जो वेळ तुमच्यासाठी देण्यात आलेला आहे खऱ्या अर्थाने आपण जास्तीत जास्त फिल्डिंग करणाऱ्या संघाला आपण सातत्याने सूचना करत असतो. परंतु जर एखादा बॅटर बाद झाला ना तर त्याला दुसरा बॅटरला लवकरात लवकर कसं मैदानाच्या आतमध्ये पाठवता येईल हे प्रत्येक संघाने त्याच्याकडे अधिकाधिक लक्ष दिलं पाहिजे. 9 बॉल 54 धावांची गरज. कारण वेळेबाबत सातत्याने आपण पाहतोय प्रत्येक संघाला विनंती होईल की आपण कोऑपरेट करा आयोजकांना, कारण रोज जवळ जवळ 4 4.5 होत आहेत. ओ या सरमान स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल. गोलंदाज मंदार आपण पाहतोय काय जबरदस्त गोलंदाजी करतायत. 3 ते 4 पावलांचा त्यांचा स्टार्ट आहे आणि चेंडू पडल्यानंतर काय हरकत करून चाललेला आहे. 8 बॉल 54 धावांची गरज. शेवटचे 2 बॉल स्टील 2 टू गो. हो, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. कदाचित आपण पाहिलं तर आता सामना हळूहळू दूर चालला. कदाचित हा सामना क्रिशा बदलापूरकडे आता राहिलेला नाही आहे. हा सामना पनवेलला चाललेला आहे असंच म्हणावं लागेल. जीवन 11 भोकरपाडा हा संघ आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये खेळतोय. पहिल्यांदाच बदलापूर वांगणीमध्ये त्यांची ग्रँड एंट्री झाली आणि आता थेट मला असं वाटतं की हा सामना जिंकल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये आजच्या रजनीमध्ये ते दाखल होणार आहेत. कारण 7 बॉल 53 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. पूर्णपणे आता जवळ जवळ हवा काढण्याचा प्रयत्न केलेला आहे या मॅच मधून. शेवटचा बॉल मंदार.
हो या दरम्यान फुल टॉस होता, मिस्टेक झाली आहे, बॉल चाललाय सरळ थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर, नो बॉल सोने पे सुहागा. आणि इथे आपण पाहतो बॉल चाललाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा मिळेल नशिबाचा पंजा, आम आदमी का हात पंजा की साथ. सागर देखील इन ऍक्शन मध्ये असणार आहेत. पराड पागण्याचा पाडा म्हटल्यानंतर 29 जर्सी क्रमांक 2912 ओम साई एमटीसी स्पोर्ट्स लाईव्ह टेलिकास्ट या स्ट्रीमिंगचे ते सर्वात वाहिनीचे. आणि खऱ्या अर्थाने आपण पाहतोय सातत्याने आपण पाहतोय सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेत असलेली वाहिनी आहे ओम साई एमटीसी. फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाची छाप या वाहिनीने सोडलेल्या आपल्या कामाच्या जोरावरती. चला 6 बॉल 48 ची गरज आहे. सामना थोडासा स्पीडअप करा. आजचा ड्रॉ जो मात्र आपण पाहिला तर एक्स्ट्रा हाफची जी मॅच होती इनगाव पंकज आणि श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली हे मॅच सुद्धा होणार आहे. जे आपल्या रेग्युलर गटातील ज्या मॅचेस आहेत त्यानंतर अगदी तो सामना तुम्हाला पाहायला मिळेल. पहिल्या फेरीतील सगळे सामने कंप्लीट होतील आणि त्यानंतर तो सामना आपण घेणार आहोत थोडासा उशिरा, कारण दहिवली संघाला थोडंसं ऍडजस्ट केलेल्या आयोजकांनी. ओ ड्राइव करण्याचा प्रयत्न समोर खेळत एक जामेल. आता सिंगल डबल ने काम चालणार नाही है. इक्के दुक्के से कुछ होने वाला नहीं है आमिर, छक्के से भी कुछ नहीं होगा. म्हणजे या मॅचची औपचारिकता. 5 बॉल आणि आता 47 धावांची गरज आहे. पाच बॉल 47 ची गरज. कदाचित हमदान तुम्हाला विनंती राहील की आपण एक नवीन डायलॉगचा जरा शोध करा. तेच रिपीट नको. कदाचित आमदार खासदार हे देखील थोडेसे नाराज होतील तुमच्यावरती. हरा हुआ कॅप्टन आहे तुम. ओ जास्तरमॅन डॉट बॉल. चांगली गोलंदाजी आहे. गोलंदाज यश अर्थातच नावातच त्याच्या यश. आणि आता 4 बॉल शिल्लक आहेत, फक्त औपचारिकता शिल्लक आहे. क्रिकेटची फॉर्मॅलिटीज का असेना ती मात्र आता कंप्लीट करायची आहे. 4 षटकांची मॅच. टॅप करण्याचा प्रयत्न, एक सिंगल धाव अगदी आपण पाहतो या ठिकाणी घेण्यात आली. काही फरक पडला नाही या भोकरपाडा संघाला, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर फक्त धाबांमधील आता अंतर थोडस कमी करण्याचा प्रयत्न केला जातोय. नेक्स्ट मॅच एका बाजूला आपटी तर दुसऱ्या बाजूला पागण्याचा पाडा. सागर भरपूर खुश आहेत. एक मालिकावीराची बाईक त्याच्या नावावरती आहे. हो बड स्ट्रोक, बॉल सीमा पार, धाबा मिळतील 6, परंतु आता या ठिकाणी आपण पाहतो ती वेळ निघून गेलेली आहे असंच म्हणावं लागेल. आणि मिळतील धाबा 6. फक्त धाबांमधील मगाशी सांगितलंय की अंतर कमी केलं जाईल. काय स्ट्रोक होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला मिळेल. अरफात कदाचित आपण पाहतो अरफात थोडासा लवकर आला असता तर ही धावसंख्या पाहायला मिळाली असती. सामना थोडासा क्लोज असता. वाईट बॉल कदाचित आपण पाहतो लेग स्टिकला दिसतं तितकं सोपं नाही आहे. लक्षात असू द्या, कारण चेंडू पडल्यानंतर असं वाटलं होतं की आमच्या सर्व प्रेक्षकांना की हा चेंडू वेस्टर्न वरती चाललेला आहे, परंतु पंचांनी हेच सांगितलं निरंजन सावंत सरांनी की पडल्यानंतर थोडस किंचितसा बाहेर वळालाय. या आमचे सरपंच साहेब यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. गावचे प्रथम नागरिक आहेत बाबू.
त्यांचं मनपूर्वक आपण स्वागत करू. शेवटचा बॉल, फुल टॉस बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि आता मिस्टेक झाली आहे. बॉल सीमा पार. कदाचित एक चेंडू 1 2 3 4 धावा जर पाहिजे असतं तर मग असं क्षेत्ररक्षण चालूच शकलं नसतं, परंतु धावा मिळाल्या 4. शेवट गोड केला.